राज्यात 29 महानगरपालिका यांचे निकाल लागले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा महापौर बसणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। ठाण्यात जरी महायुती झाली असेल तरी अंतर्गत धुसफुसीमुळे भाजपने एकला चलो रेचा नारा याआधीही हाती घेतला होता। त्यावर आता भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया देत जर योग्य मान सन्मान मिळाला नाही तर आम्ही विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले। शिवाय महापौर कोणाचा बसेल यावर ज्याचा सर्वाधिक सीट त्यांचा महापौर बसेल असे सांगण्यात आले। याशिवाय लोकशाहीमध्ये अंकुश ठेवण्याचे काम किंवा विरोधी पक्षांचं कामही तितकंच महत्त्वाचं असतं असे संजय केळकर यांनी सांगितले आहे। महापौर हा महायुतीचाच होणार। 24 ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीचा महापौर होतोय महाराष्ट्रामध्ये आणि एक प्रकारची ही सुनामी आलेली आहे आणि विकासाच्या बाजूने आता मतदान करतायत। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या झपाट्याने चाललेला आहे तर लोक भारतीय जनता पार्टीला प्राधान्य देत आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे इथेही महापौर जो आहे तो महायुतीचा असेल त्याची संख्या जास्ती आहे, त्याचा महापौर होतो। त्याच्यामुळे या ठिकाणी तेच होईल। तुम्ही असंही म्हणाला होतात की आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत, मग नेमकं यामागील कारण काय? नाही, असं आहे ना, शेवटी विरोधी पक्षाचं काम किंवा अंकुश ठेवण्याचं काम देखील कोणी ना कोणी लोकशाहीमध्ये करायला लागतं आणि त्याच्यामुळे जर सन्मानपूर्वक आमचं काही वाटप नाही झालं सत्तेमध्ये तर अशी काही आम्हाला आग्रही आमची काही भावना नाही आहे की सत्तेतच बसलं पाहिजे। शेवटी ठाणेकरांच्या हिताकरता सत्तेत जरी असलो तरी किंवा विरोधामध्ये असलो तरी देखील अंकुश ठेवणं, त्या योजना योग्य दिशेने चालवणं आणि विकास हा दिशाहीन होता कामा नये, पारदर्शी विकास तो आम्हाला अभिप्रेत आहे आणि तो होण्याकरता आणि त्याचा भूमिका जी आहे ती निभावण्याचं काम आम्ही भविष्यामध्ये युती राहील की नाही राहील, भविष्यामध्ये युती राहील की नाही राहील। आता युतीमध्ये तर आम्ही लढलो आहोत। महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे, केंद्रामध्येही आम्ही एकत्रितपणे आहोत। या ठिकाणी मुद्द्यांवर देखील आम्हाला जर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे होत नसेल तर आम्ही त्याच्यावर देखील बोट ठेवून तिथे वेळ पडली तर संघर्ष करू। जसं आता तुम्ही म्हणालात की वेळ पडली तर संघर्ष करू, जर महापौर नाही मिळाला तर उपमहापौर पदासाठी काय दावा? आम्ही कुठलीही काही पदासाठी बसणार नाही। वेळ पडली तर आम्ही विरोधी बाकावर देखील बसायची आमची तयारी आहे। 2017ला आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच काम करत होतो, आम्ही काही अलायन्स मध्ये नव्हतो, वेगळेच लढले होते। त्याच्यामुळे मेन फोकस जो आहे तो ठाणेकरांचा हित, ठाणेकरांचा हॅपीनेस इंडेक्स जो आहे तो कसा वाढेल, चौफेर कशा पद्धतीने विकास होईल पारदर्शकपणे, त्याच्यामध्ये आमचा जास्ती फोकस आहे।